कालाच एक अफूची फार मोठी शेती पकडली गेली आहे. अफू हे आपल्याकडे होत नाही, अफगाणिस्तानामध्ये होते. तर याची चौकशी झाली पाहिजे. अफूचं बीज कुठून आलं आणि याच्या मागे कोणी राजकीय नेता आहे का? याच्यामध्ये राजकीय नेता या सगळ्या शृंखलेमध्ये अवैध व्यवसायाच्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सोबतच शेतकऱ्यांना शेती परवडणं हे आता कालबाह्य होत चाललेलं आहे आणि शेतकरी दिवसेंदिवस त्याचा जो व्यवसाय हा तोट्यात चाललाय. आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर शेतमालाला भाव द्यावे, अन्यथा अशा प्रकार जे आहेत हे वाढतील. त्यामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे एकीकडे शेतकरी असे कुठे उद्योग करतोय का, हा देखील एक या निमित्तानं मोठा चिंतनाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. दादा, देशातली सगळ्यात मोठी ही कारवाई आहे. अफू एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. पोलीस यंत्रणा आतापर्यंत काय करत आहे? झोपलेली होती. पोलीस यंत्रणा ही कुठेही मुश्तेद नाही, फक्त हप्ते वसुलीमध्ये ती संपूर्ण महाराष्ट्रात व्यस्त असल्याचं आपल्याला आढळून येतं. धार्मिक स्थळ हटवल्यावरून वाद झालेला आहे. सकल हिंदू समाजाने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे धार्मिक स्थळ हटवले. या सरकारने ज्या काही तक्रारी आणि असे वाद असतील त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली हाताळण्याची आवश्यकता आहे. मात्र दंगली घडून आणण्याकडे या सरकारचा कल असल्याचं आढळून येतं. कुठे बेकायदेशीर असेल अथवा काही आक्षेप असतील तर त्यावर योग्य पद्धतीने तोडगा काढणं सहज शक्य आहे. मात्र वारंवार समाजात तेढ निर्माण करणं हे या सरकारचा हा फंडा आहे. युबीटीचे जे ग्रामपंचायत आहेत त्यांना आम्ही निधी देणार नाही काय का? सरकार हे सर्वांचं असतं आणि या देशाचा मालक नागरिक आहे. कोणी मंत्री किंवा कोणत्या पदावर बसलेला माणूस या देशाचा मालक नाही. मात्र अलीकडच्या काळात संविधानाला गुंडाळून ठेवण्याचं जे काम सुरू आहे त्याच कामातला एक पुढे टाकलेलं पाऊल असं मी या स्टेटमेंटकडे बघतो. नाना पटोलेच्या बाबतीमध्ये विधान केलंय की चार दाना वहा नाही जाणार, काय? पहिले त्यांनीच सांगितलं होतं की जहा नाना वहा जाना, आणि आताच त्यांनी त्यांच्या मूळ भूमिकेपासून कुठेतरी घुमजाव केल्याचा दिसून येतं. दादा, 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना डीए मिळाले नाही. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खणखणाट झाला असं आहे का? निश्चित महाराष्ट्राच्या जाहीर केलेल्या घोषणा, दिलेल्या आश्वासन याचा कुठेही ताळमेळ नाही आणि पर्यायाने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनात महसुली तूट निर्माण झालेली आहे आणि सदरची तूट भरण्याकरता आता योजनांना कात्री लावल्या जात आहे. मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी जे लाडकी सत्ता त्यांच्या आजूबाजूला सगळी गुरफटून ठेवली आहे, त्यांनी या निमित्तातून बाहेर पडावं आणि केंद्र सरकारकडून सदरची महसुली तूट भरून काढण्याकरता शिवायचा निधी घेऊन यावा. महाराष्ट्र कर्नाटक हा वाद पेटलेला आहे. आपलं काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये, आपण त्यांना काही सल्ला द्याल का? हा अत्यंत जुना एक वाद आहे आणि यावर जो तोडगा जो आहे हा लवकर निघाला पाहिजे. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची भूमिका ही एक आहे. दादा, रवींद्र दंगेकर जेव्हा एकनाथ शिंदेला भेटून आले त्यांनी त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस चेंज केलेलं आहे, ते शिवसेनेत जाण्याची. रवींद्र दंगेकर जी काँग्रेसचे नेते आहेत, मागच्या काळात लगातार 3 निवडणुका ते लढले आहेत आणि या पक्षांतराच्या संदर्भात, त्यांच्या चर्चेसंदर्भात त्यांनी सांगितलं की मी व्यक्तिगत कामानिमित्त शिंदेंना भेटायला गेलो होतो. इथं पण त्यांनी स्टेटसवर भगवा जो लावलाय तो भगवा ही महाराष्ट्र धर्माची ओळख आहे आणि भगवा जो आहे हा भारताचा एक निशाण आहे, त्यात गैर काही नाही. राहता राहिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं कालच माझं त्यांच्याशी संवाद झालेला आहे आणि ते या आठवड्यात मुंबई मुक्कामी मला भेटायला येणार आहे असं काल त्यांनी मला सांगितलं. सुरेश धसयांनी महाजोगे ग्रामस्थांची भेट घेतली आणि पहिले ते धनंजय मुंडेला भेटले, आता ते ग्रामस्थांना भेटले, काय सांगाल? आता त्यांनी जी त्या ठिकाणी दिलेली माहिती आहे की नवीन नाही. उभा महाराष्ट्र जो आहे तो ताबडतोबीनं देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा व्हावी ही मागणी करत आहे आणि फास्ट कोर्टकडे सदर प्रकरण चालवावं ही मागणी करत आहेत. मात्र धस हे कधी कोणाला भेटतात कधी कोणाला भेटतात, त्यामध्ये त्यांच्या या मागणीत काही नाविन्य, कुठल्याही प्रकारचं नाविन्य नाही. आता छावा चित्रपटाच्या बाबतीमध्ये वाद निर्माण होते. शिर्केंच्या नातेवाईकांनी 100 कोटीचा दावा ठोकला असं म्हटलं आहे. गुणाजी शिर्के यांचा जो भाग आहे तो काढण्याची त्यांनी विनंती केली, हे केलेली आहे, आवाहन केलेले आहे.
छावा ही कादंबरी, छावा हे पुस्तक हे महाराष्ट्राच्या वाङ्मयामध्ये फार मोठं त्याचं योगदान आहे आणि हा नव्याने कुठलाही हा लावलेला शोध नाही. तर या संदर्भामध्ये सदरचे जे पुस्तक आहे ज्याच्या आधारावर छावा चित्रपट आहे, हा महाराष्ट्राचा हा पुरातन ठेवा आहे आणि त्या ठेव्याच्या अनुषंगानं जर चित्रपट असेल तर त्यावर आक्षेप नोंदवण्यासारखं कुठलाही हा प्रकार नाही. मात्र यासोबतच शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हा चित्रपट संपूर्णतः टॅक्स फ्री करावा, जीएसटी त्याचा काढून घ्यावा, सर्व टॅक्स काढून घ्यावे व केंद्र सरकारने देखील ही मागणी पूर्ण करावी अशी विनंती मी त्या दिवशी ही शासनाला केली होती. मात्र अद्यापर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. जो बल्लाळ पंतांचा संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा जो कट होता, पुढे चिटणीसांच्या बखारीत त्याचीच री ओढल्या गेली. सावरकरांनी आणि गोळवलकर गुरुजींनी देखील अत्यंत आक्षेपार्ह विधानं ही संभाजी महाराजांवर केली. या सगळ्यांची पाठराखण करण्याकरता तर फडणवीस या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याकरता धजवात नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.